दृष्टिकोनातून विचार करून पुढे जाईल। शेवटी आम्ही राज्यकर्ते म्हणून जे काही काम करतो हे जनतेच्या हितासाठी आम्ही काम करतो आणि म्हणून शिरूर लोकसभेमध्ये यंदा जुन्नर तालुक्यामध्ये आम्ही ते चित्र परिवर्तित करण्यामध्ये काही प्रमाणात यश प्राप्त केलेलं आहे आणि मला खात्री आहे जेव्हा मतदान होईल त्या मतदानाच्या दिवशी जुन्नर तालुक्यातून शिवाजीदादा आढळराव पाटील यांना कमीत कमी 30,000 मताचं मताधिक्य मिळेल अशी आम्हाला सर्वांना ती खात्री आहे। मी आज आपल्या सर्वांना इथं याच्यासाठी बोलवलेलं आहे की आपल्या मार्फत जुन्नर तालुक्याच्या जनतेला आम्हाला आमंत्रण करायचं आहे, विनंती करायची आणि त्यांना सर्वांना आवाहन करायचं आहे की उद्याच्या 8 तारखेला म्हणजे 8 मेला संध्याकाळी 5:30 वाजता ओतूरच्या मार्केट यार्डच्या आवारामध्ये सन्मान्य अजितदादा पवार साहेब त्याचबरोबर प्रवीणजी दरेकर साहेब यांच्या जाहीर मेळावा होणार आहे, जाहीर सभा होणार आहे महायुतीचे उमेदवार शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ आणि म्हणून त्या मेळाव्यासाठी महायुतीतल्या घटक पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी, सर्व सरपंचांनी, सर्व जुन्नर तालुक्याच्या आम जनतेने त्या मेळाव्याला अजितदादांचे विचार ऐकण्यासाठी काम सध्याचे उमेदवार ते करत आहेत। कालची घटना सांगतो, जेव्हा कांद्याची निर्यात बंद झाली, जरी आत्ताच्या आमच्या सरकारच्या माध्यमातून जरी निर्यात बंदी झाली असली तरी त्याचं समर्थन आम्ही कोणीही केलेलं नाही। आम्ही वारंवार प्रयत्न करून दादांना सांगून, एकनाथ शिंदेंना सांगून, फडणवीस साहेबांना सांगून, नरेंद्र मोदी साहेब, अमित शाह साहेब, पियुष गोयल साहेब यांच्यापर्यंत आमच्या शेतकऱ्यांच्या भावना त्या कळवल्या आणि पार्शल निर्यात बंदी त्यांनी उठवली। ती उठवल्यानंतर कांद्याचे भाव हे जवळपास 25 ते 30 रुपयापर्यंत गेले आणि हे भाव वाढल्यानंतर काँग्रेस पक्षाने दिल्लीमध्ये काल कांद्याचे भाव वाढले म्हणून आंदोलन केलं। म्हणजे दुटप्पी भूमिका हे विरोधकांची आपल्याला तिथून दिसून आलेली आहे। शेतकऱ्यांचे विरोधी म्हणायचं आणि शेतकऱ्यांच्या पत्रात जेव्हा दान मिळतंय तेव्हा मात्र शेतकऱ्यांच्या उलटं हे करायचं। ठीक आहे, सरकार कुठलं तरी असलं, पॉलिसीजमध्ये जरी थोडंसं फ्लक्च्युएशन प्राईस झालं, शेवटी भाजीपाल्याची आवक जावक त्या सगळ्या गोष्टी दादा चांगल्या सांगू शकतील कारण त्या क्षेत्रामध्ये ते काम करतायत, पण तरीसुद्धा शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आम्ही करतोय, शेतकऱ्यांच्या हिताची जपणूक करतोय। आमचे जरी नेते, आमच्या जरी सरकारच्या माध्यमातून अशी पॉलिसी आली तर आम्ही कधी त्याचं समर्थन केलेलं नाही, म्हणून आम्ही प्रयत्न करतो की त्या सत्तेमध्ये असताना आपल्या शेतकऱ्यांच्या हिताचा कसा फायदा। 5 वर्ष आपला अजूनही आपल्या शिरूर लोकसभेला एक चांगला खासदारापासून आपल्याला मुकावं लागेल याचा अनुभव आपण चांगला घेतलाय, मी घेतलाय, आपण सगळ्यांनी घेतलाय। म्हणून मला आपल्या मार्फत जुन्नरच्या आम जनतेला विनंती करायची आहे की 8 तारखेला अजितदादांच्या सभेमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं। जनतेने ती सभा ऐकल्यानंतर ज्या काय गोष्टी उघडकीस येणार आहेत त्यातून निश्चित कळेल की कोण सच्चा आहे आणि कोण झूटा आहे। जेणेतेरी नेत्यांनी, जेणेतेरी उमेदवारांनी त्याचा प्रचार करण्याचा त्याला अधिकार आहे। तो इतर विरोधी उमेदवारांवर त्याच्या पॉलिसीजवर टीका करतो हे पण मला मान्य आहे, पण एकच वाक्य मी सांगेल की आपल्याला कामाचा माणूस निवडून द्यायचा आहे का बिनकामाचा, आणि कामाचा माणूस जर निवडून द्यायचा असेल तर तो कोण आहे हे मला काही वेगळं सांगायची गरज नाही। आम्ही कामाच्या माणसाच्या मागे आम्ही सगळेजण उभा आहोत। आम्ही जरी मागच्या वेळेस एकमेकाच्या विरोधात विधानसभेची निवडणूक लढवली जरी असली तर यांनी प्रतिबंध केले, मी आता करतोय, पुढं काय होईल ते आम्ही आमच्या पद्धतीने बघू, पण आज आम्ही काय एकत्र आलोय की कामाचा माणूस आपल्याला लोकसभेत पाठवायचा। म्हणून दरेकर साहेब यांची ओतूर या ठिकाणी उद्या सायंकाळी 5 वाजता सभा होणार आहे, त्यांचं मार्गदर्शन होणार आहे। माझी विनंती राहणार तमाम माझ्या पुढे मायबाप जनतेला जुन्नर तालुक्याच्या तमाम मायबाप जनतेला माझी विनंती राहणार आहे। हल्ली काय होतंय, लोकशाहीचा स्तर बदलला, मला तो काळ आठवतोय। इंदिरा गांधींची सभा लागली, यशवंतरावांच्या सभा लागल्या, मी या सगळ्या सभा पाहत पुढे आलेलो आहे। शरद पवार साहेबांच्या मी अनेक सभा पाहिल्या, मी वयाच्या खूप लहानपणापासून या सगळ्या गोष्टी पाहत आलेलो आहे आणि मागच्या 50 वर्षामध्ये मी एक मोठा बदल पाहिला।
हल्ली काय असं वाटतं सर्वांना की खासदारांना खासदारकीची गरज आहे, आमदारांना आमदारकीची गरज आहे, आम्हाला कुणाची गरज नाही. हे त्यांना व्हायचे खासदार, हे त्यांना व्हायचे आमदार, त्यांना व्हायचे पंतप्रधान. ही भावना अतिशय वाईट आहे. तुम्हाला ठरवायचंय, तुमच्या एका मताने ठरवायचं की कुणाला खासदार करायचंय, तुम्हाला ठरवायचंय कुणाला आमदार करायचं आहे. तुम्ही घरातून बाहेर पडलं पाहिजे, सभेला सुद्धा तुम्ही स्वइच्छेने म्हटलं पाहिजे की होय मला विचार ऐकायला यायचे आणि सर्वांचे विचार ऐका ना. असं नाही की केवळ आम्ही महायुतीचे ते आमचे विचार ऐका, महाआघाडीचे पण विचार ऐका. तुम्ही बाहेर पडले नाही, सर्व देशाच्या पातळीवर निवडणूक दिली पाहिजे. आजही आपण अडकून आहे कोल्हे का आढळराव, आजही आपण अडकून आहे की माझं काय होईल, मला काय मिळेल, मला काय भेटेल, माझा फायदा कशात आहे. मला असं वाटतं की ही लोकशाहीची थट्टा आहे. आपण मोदी साहेबांना सन्मानपूर्वक जर पाहत असेल, देशाचा जर विचार करत असाल आणि आपल्याला तळमळ, लोकशाही तळमळ सगळ्यांना पाहिजे. आपण म्हणतो राजकारण वाचून माझं काही राहत नाही, पण मी तुम्हाला सांगतो राजकारणाशिवाय सुद्धा तुमचं काही चालणार नाही. हा देश राजकारणावर उभा आहे. संपूर्ण पॉलिसीज ठरतात, निर्णय ठरतात आणि या सगळ्या निर्णयामध्ये आपण सगळी 140 कोटी जनता त्याच्यामध्ये सफर करत असतो. आता त्यामुळे मला विनंती करायची आहे, उद्याच्या सभेला आम्ही तर आमंत्रण केलंय, आदरणीय आमदार मोदयांनी या ठिकाणी आपल्या सर्वांना आवाहन केलेलंच आहे. पण भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल आणि आमचे सर्व घटक असतील, RPI असेल, त्याप्रमाणे रासपा असेल, या सगळे जे घटक आहेत सर्व पक्षीय, हे मनसे असेल आमचं, या सगळ्या घटक पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना आणि तमाम असलेल्या मतदार बंधू भगिनींना माझी विनंती आहे की उद्याच्या 5 वाजताच्या वेळेला सायंकाळी ओतूर या ठिकाणी, उद्या म्हणजे कसं आहे, उद्याची तारीख पण सांगतो. उद्या म्हणजे काय व्हायचं होतं तर सभा सभाचे परत दुसऱ्या दिवशी उद्या तुम्ही समजायचे. तर उद्याची तारीख आहे 8 तारीख. 8 तारखेला उद्या सायंकाळी 5 तो पुढे जाईल. आम्ही मित्र आहोत, आम्ही काही शत्रू नाही. अशातही ह्याच आमच्या मातीच्या भगिनी आहेत, अतुलश्री ह्याच मातीचे आमचे बंधू आहेत आणि आम्ही सगळे किंवा आणि इतर जे काय उद्या स्पर्धक असतील, जितके काही लोक या तालुक्यातून, लोकशाही आहे, 50 लोकांनी आमदारकीचा फॉर्म भरावा ना, अडचण काय. मतदारांनी किती झेंडे बदलायचे? मतदारांनी झेंडा बदलायचाच नाही. कुठल्याही कार्यकर्त्यांनी आपल्याला जो योग्य माणूस वाटतो, जसं मला, मी अनेक वर्ष मी बाळासाहेब ठाकरेंना मानणारा कार्यकर्ता, गेले 20 वर्ष काम करतो, सगळ्या स्तरावर सगळ्या पदावर काम केले मी आल्यापासून. पण मला एकनाथ शिंदे साहेबांचं काम आवडलं, कारण मी न्याय देऊ शकलो, बिबट सफारी आणू शकलो, कामं करू शकलो, जुन्नर शहराला पाण्याची पाईपलाईन आणून देऊ शकलो आपल्या नॅचरल पद्धतीने आणि त्याप्रमाणे अनेक रस्ते आपण आणू शकतो. कुठलाही पद नसलं तर समाजाची कामं होत आहेत. बघा जुन्नरची कामं तिघही माणसं करतायत, त्या तिघांमध्ये कोण सरस आहे याचा विचार करूनच मतदार होईल. आणि मला असं वाटतं बघा, कोणीही कुणाला विचारांना बांधून राहायला पाहिजे, निष्ठा ही विचारांची असली पाहिजे. छत्रपती शिवरायांचे आम्हाला विचारपट्टा म्हणून आम्ही छत्रपती शिवरायांना मानतो, उभा महाराष्ट्र मानतो, देश मानतो, शिवरायांचा जय जयकार होतो. म्हणून मला असं वाटतं, मी इथून मागे सुद्धा म्हटलो की अनेक पंतप्रधान झाले, त्यांना कुठेही आम्ही त्यांना त्यांची कुठलीही कामाची लाईन कमी न करता मोदी साहेबांनी आपल्याला कसं इंटरनॅशनल लेवलला नेलं आणि भारताचा सन्मान वाढवलाय. मला असं वाटतं नॅशनल लेवलला ही आमची असली यंत्रणा आहे. यंत्रणेमध्ये कार्यकर्ते आदरबदल होऊ शकतात ना, पण ते आता नाहीये. ते पूर्वीच्या काळामध्ये, इतिहासाच्या काळात जर जायचं म्हटलं तर कितीतरी सेनापती काय त्यावेळेला आदिलशाहीच्या दरबारात गेले, तिथून पुन्हा शिवाजी महाराजांकडे आले, पुन्हा शिवाजी महाराज निघले, पुन्हा निजामशाहीमध्ये गेले. हे चालूच राहतं, हे पंक्च्युअल आहे, हे होतच राहतं. सोशल मीडियाच्या माध्यमातून जे सर्वे झाला, त्या सर्वेमध्ये आढळरावांनी जे पक्षांतर केले ते लोकांना कुठेतरी आवडलेलं नाही. अशा वेळेला आढळराव निवडून येत असं मला वाटतं. बघा मी तुम्हाला अजून अतिशय स्पष्ट सांगतो, चांगला प्रश्न तुम्ही आता, एकदम जबरदस्त प्रश्न आहे. शिवाजी आढळराव पाटील धनुष्यबाणाचे गेले 20 वर्षाचे उमेदवार होते. 15 वर्ष जिंकले, 5 वर्ष पराभूत झाले, एक 25 वर्ष पराभूत झाले. आता नव्याने उभारी घ्यायची, 3 पक्ष एकत्र आले, महायुती आहे. मला सांगा आता जे काही समजा परिस्थिती आहे शिरूर लोकसभेमध्ये, 5 आमदार कुठल्या पक्षाचे आहे, यंत्रणा कोणाकडे आहे. शिवधनुष्यबाणाचे 2 डिवायडेशन झाल्यानंतर आज आमच्या भीतीला एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष आताशी वाढीला लागलेला आहे. आमच्यामध्ये 2 गट पडले, जे काही जुने लोक आहेत ते पाठीमागे थांबले आणि जे नवीन शिवसैनिक ते आमच्या बरोबर आले. आणि मग अशा परिस्थितीमध्ये कमी वेळामध्ये यंत्रणा लागली पाहिजे. आणि इथली जागा शिरूर लोकसभेची मागच्या वेळेला राष्ट्रवादीने जिंकल्यामुळे
त्याची एफएनसी काय, त्याचा संपर्क काय, त्याचा जनाधार काय, हे जोपर्यंत आपण लक्षात घेत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या घटनेच्या लोकशाहीला बळकटी मिळणार नाही. चिन्ह कुणाची कितीही आदला बदल होऊ द्या, पण प्रमुख माणूस काम करणारा कोण आहे? घरामध्ये समजा अशीच गोष्ट असते, आपल्याला 2 उद्या मुलं आहेत आणि एक सकाळी उठून काम करतो आणि एक समजा उठून कामच करत नाही, तर त्यामुळे वडिलांना 2 मुलांपैकी दोन्ही मुलं ती त्यांचीच आहे, पण काम करणारा मुलगा त्या घरामध्ये त्या कुटुंबामध्ये नेहमी कुटुंबाचा एक आदर्श ठरतो, लोकप्रिय ठरतो, किंवा त्या कुटुंबाचा आधार ठरतो. मला असं वाटतं कुटुंब म्हणजे समाजातलं हे कुटुंब आहे आणि या समाजाच्या कुटुंबाला खरी पाठ राखत शिवाजी आढळराव पाटील एकही असा रहिवार नाही की ज्या रहिवारी शिवाजी आढळराव पाटील लाडेवाडीमध्ये बसलेले नाही. दादा, तुम्ही सुरुवातीला सक्रिय नव्हता, तुमच्यावर तसा आरोपही झाला की तुम्ही सक्रिय नाही किंवा प्रचार यंत्रणेत कमी पडतायत, त्याबद्दल काय सांगाल? विश्वासात घेतलं अशी चर्चा नाही. बघा, पक्ष थोडा बदलल्यानंतर प्रमुख पक्षाच्या ठिकाणी सन्माननीय अतुलजी आलेले ते काही नाकारता येणार नाही. जे वास्तव्य आहे लोकशाहीच्या प्रमाणे ते आपण स्वीकारलं पाहिजे. ते आता लढण्याच्या चिन्हावर प्रमुख उमेदवार आहे. ह्या वाटाघाटी झाल्या, आम्ही सगळे एकत्रच होतो, सुरुवात आम्हीच करून दिलेली आहे. हे झालं हे आम्हाला आदर आहे. आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो निर्णय झाला आहे किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जे घटना घडल्या, तुम्ही म्हणता साहेबांबद्दल आदर आहे, त्या माणसावर तुम्ही सादर का जाता? मला बोलू दे ना, माझं बोलणं झालं तुम्ही परत प्रश्न विचार. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जे काही घटना घडल्या जे तुम्ही सर्वांनी पाहिल्या, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक घटक आहे ना, त्याने मी डे 1 पासून आमदार झाल्यापासून सगळ्या वरच्या गोष्टी पाहत आलो आणि ते जेव्हा ज्या घडल्या आणि ज्या मी ते पाहिल्या, आम्हाला काय फारसं चित्र तसं आवडलेलं नाही. काय ज्या गोष्टी घडल्यात, पण तरीसुद्धा अजितदादांनी जेव्हा निर्णय घेतला, आम्ही राष्ट्रवादीचे आमदार आपले डॉक्टर अमोल कोल्हे आम्ही सगळे दादांबरोबर होतो. त्यानंतर साहेबांनी परत जो काय आवाज उठवला हे केला, त्याच्यामुळं मी जवळपास 6 महिने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. त्यानंतर हे मी 3 वेळा साहेबांना भेटलो. अजितदादा तर काय जर आठवड्याला भेटायचे आम्हाला मुंबई मंत्रालयामध्ये कुणी मला काही जबरदस्ती केलेली नाही, पण जनतेच्या हिताचं काय आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भूमिकेतून पुढे जात असताना साहेब काय करतात, दादा काय करतात, तर बहुतांश एवढं लोकांनी निर्णय तो घेतलेला आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हिताचा, जनतेच्या हिताचा, आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही पुढे जातो. पवार साहेबांनी कामं केलेलीच आहेत, मी नाही म्हणत नाही, पण इथून साहेबांनी जो चिलेवाडी पाईपलाईनचा प्रकल्प चालू केला आणि त्याच्या काही तांत्रिक अडचणी होत्या, त्याची सुपरमा होत नव्हती, ते मला अजितदादांनी खूप मोठी मदत केली. आणि बेनके साहेबांचं जे स्वप्न मला दादांच्या माध्यमातून पूर्ण जे माझं होताना मला दिसून येत आहे, त्याला तब्बल 100 कोटी रुपये एका जमात त्यांनी दिले असे म्हणणार नाही, पण महायुती सरकारने दिले. तिचं टेंडर झालं, वर्क ऑर्डर झालं, तिचं कामही चालू आहे. पुढच्या पावसाळ्यात चिलेवाडीचं पाणी जेव्हा अडेल तेव्हा मी वडगावांचा वरचा भाग म्हणजे पाजेरवाडी, खामुंडीचा वरचा भाग, पिपरी पेंढरचा वरचा भाग, नवलेवाडी, जांभळपट वगैरे तो भाग असा, कुळवाडी, संतवाडी, उंचकडं, गुळुचवाडी, बांगरवाडी, बेल्ल्याचा काही भाग, याच्यामध्ये मी पाणी पोहोचवण्यामध्ये यश प्राप्त केले. आणि ते साहेबांचं स्वप्न मी जर पूर्ण करतोय आणि ते दादांच्या मार्फत होतोय, तर मी ते का करू नये, मी ते करणारच. आणि म्हणून लोकांमध्ये जी काही घडलेली घटना आहेत किंवा अंतर्गत ज्या गोष्टी आहेत ते सर्व त्यांना माहीत नसतात, म्हणून ते लोकांशी बोलतात. त्यांची भावना साहेबांप्रती आहे, माझे पण आहे, पण जनतेच्या हिताचं काय आहे, नेमकी तिथं काय घडले ते लोकांमध्ये जाऊन राष्ट्रवादीच्या प्रत्येक गटाच्या बैठका घेऊन मी त्यांच्या पूर्ण सविस्तर सांगितलं आहे. ती काही जाहीर बोलण्यासारख्या नाही. आणि म्हणून लोकांचा आमच्यावर विश्वास आहे, लोकांमध्ये जाऊन आम्ही त्या सगळ्या गोष्टी परिवर्तित करू. त्यावेळेला की शिवाजी आढळराव पाटील अन्याय केला शरद पवार साहेबांनी, बघा राजकीय समीकरणं फार वेगळी होती असतात, ती आपण सन्मानपूर्वक समजून घेतली पाहिजे. आता मी जर एखाद्याला माझ्या जिल्हा परिषद गटामध्ये सांगितलं तू यावेळेला थांब, तो थोड्या मताने पडले, 1000 मताने पुन्हा त्यालाच तिकीट देऊन तो बड्डा नाही, आता बड्ड घरी करतो. बघा आता असं आहे, नेता होणं सोपं आहे, पण नेतेगिरी करणं खूप अवघड आहे. त्यामुळे मला असं वाटतं की शिवाजी आढळराव पाटील माझा कालही कधी प्रेम नव्हता, आजही नाही, उद्या नाही. माझं कर्तृत्व हे माझ्या स्वबळावर उभं राहिलेलं आहे. मी रोज जनतेत जातो, रोज सकाळी 4-5 नदीचे घाट पाहतो, लग्न करतो, रात्री 1-2 वाजेपर्यंत लेटपर्यंत
कुणाच्या पूजा असतील, कुणाचं समजा वास्तुशांती असतील, तर मला असं वाटतं शिवाजी आढळराव पाटलांवर अशा पद्धतीने आमच्या अंतर्गत पक्षामध्ये आरोप करणं हे मला तरी योग्य वाटत नाही. आढळराव पाटला तुमचा प्रेम नव्हता असं तुम्ही म्हणताय, परंतु आढळराव पाटलांना कंटाळून तुम्ही मनसेत गेला, आढळराव सेना वाढवली, नाही ते आरोप केले, तुम्ही आता लोकांना सांगता आढळराव मतदान करा. नाही बघा, तुम्हाला सांगतो की मला पर्याय नाही, मला 2 वेळा थांबायला लागलं तर मला पर्याय नव्हता. शेवटी सार्वजनिक जीवनामध्ये 10 वर्ष फार मोलाचे असतात आणि जनतेचा रेटा होता तर काही परिस्थितीमध्ये लढलं पाहिजे. तर तिथे वर गेल्यानंतर ज्या वेळेला उद्धवजींना मी विचारलं की मला तिकीट काय मिळू शकत नाही, ते म्हटले की बाबा खासदार काय ऐकत नाही, त्यांचं मत आम्ही मागं पुढं पाहिलं नाही. हे आम्हाला अजितदादांनी मदत केली बोलले साहेब, आणि म्हणून अजितदादा हा काम करणारा माणूस आहे आणि सगळ्या दृष्टिकोनातून जिथं जिथं जी गरज असेल, जिथं जिथं माझे पत्रकार बांधव सांगतील त्या कामासाठी आम्ही कटिबद्ध आहे, जनतेच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. वेगळ्या दिशेने नेण्यापेक्षा लोकांच्या हितामध्ये आम्हाला रस आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही पाऊल उचलणार. साहेब, तुम्ही पाण्याबद्दल बोलले, पण आनेपाटावरील लोकांनी मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला होता, याच्यावर काय बोलतो? माझी आणि त्यांची बैठक झालेली आहे. तुम्हाला 2-3 दिवसात ते चित्र स्पष्ट होईल काय ते. त्यांच्या अपेक्षा मी लोकप्रतिनिधी म्हणून माझ्याकडे काय आहे त्यांची आणि माझी तिथं चर्चा झाली. 1-2-3 दिवसामध्ये तो प्रश्न मार्गी निघाला. अजित पवार विरोधी बिनकामाचा पाहिजे. तुम्ही आता कामाला पाहिजे, तुम्ही काय खताची किमती वाढल्या त्यावर का म्हणून नाही? कशावर? खताची किमती वाढल्या त्याबद्दल. हे बघा, जिथं जिथं जे काही गोष्टी वाढल्या ते कशा पद्धतीने वाढल्यात त्याच्यावर आम्ही लाईन ऑफ ॲक्शन घेऊन पुढं चालण्याचा प्रयत्न करतो. शेती उत्पादनाचा खर्च वाढत असताना शेती आणि शेतीच्या बरोबर जे काही पूरक उत्पादनं असेल त्याच्यावरचा GST हा रद्द करावा म्हणून महायुतीच्या सरकारने त्याचं प्रपोजल रेडी करून जेव्हा सेंट्रल GSTची कमिटी तिथे जी चर्चा होईल त्याच्यात ठेवून याच्या बाबतीत आपण चर्चा करत आहोत. शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या गोष्टी आम्हाला करता येईल त्या आम्ही करतोय. नरेंद्र मोदीबरोबर अलायन्स केलं पाहिजे. ज्या दिवशी आम्ही तिथे गेलो त्याच दिवशी शपथविधी होईल असं मला वाटलं नव्हतं, पण होणार हे मला माहीत होतं. आम्ही जेव्हा ॲफिडेव्हिट्स दिले त्या ॲफिडेव्हिटवर अमोल कोल्हेंची पण सही आहे, माझ्या समोर सही केली. त्या ॲफिडेव्हिट अजून पक्षाकडे आहे. ज्यावेळेस आम्ही शपथविधीला गेलो माझी ओळख फक्त अजितदादा पवार, दिलीप वळसे पाटील आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची. माझी काही फारशी घडचण त्यांच्यावर नाही. जसे यांची एकनाथ शिंदे बरोबर आहे, फडणवीस साहेब बरोबर आहे, तशी तेवढी माझी नाही. तिथं गेल्यानंतर त्यांनी मिठ्या मारल्या, पाया पडले, हस्तांतरण केले, हसले, गप्पा मारल्या. शपथविधीला जायच्या आधी अमोल कोल्हे आणि अमोल मिटकरी त्या बंगल्यावर बसून स्क्रिप्ट लिहित होते की आपण असं अलायन्स केल्यानंतर आपण जनतेला जे काय मांडायचं, जनतेला जे काय सांगायचं ते बोलायला हुशार आहे ना. आणि म्हणून त्या स्क्रिप्टमधून 2 तास ते दोघं बसले. अमोल मिटकरीला विचारा पाहिजे आणि ती स्क्रिप्ट त्यांना तिथं लिहायची किंवा हे सगळ्या गोष्टी करायच्या, एवढ्या सगळ्या गोष्टी ठरल्या. ठीक आहे, हा त्यांचा निर्णय. आम्ही काही त्यांना म्हणत नाही की ते 2 दिवसानंतर साहेबांकडे गेले. पण जेव्हा आम्ही सगळे बरोबर असताना, मी त्याच्या जवळचा असताना, मी त्याच्या खासदारकीच्या खालचा आमदार असताना एखादा निर्णय घेताना त्यांनी माझी चर्चा नको करायला. मधल्या काळामध्ये थोडीशी मुंबईला काय घटना झाली माझ्या नातेवाईकांची, त्यामुळे मी या सगळ्यांना विचारून गेलो, म्हणजे अतुलजींना विचारून गेलो, मी शिवाजी आढळराव पाटलांना विचारून गेलो आणि तिथे माझे 6-7 दिवस खर्च झाले. पण जसं तिथं काम संपलं मी तातडीनं रवाना झालो तालुक्यामध्ये, लगेच जॉईन झालो. डायरेक्ट वरती जी आमचं मावळातली जी सभा होती, बैठक होती, नंतर जुन्नरची जी सभा होती, आपण सर्वांनी अटेंड केलेली आहे. असं काही नाहीये. काय होतं म्हणजे आम्ही सुद्धा काही माणसं आहोत अशी 24 तास राजकारणामध्ये एखादा विषय आमच्या जरी अवतीभोवती काय घडला तर एखादा दिवस आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये आम्ही त्याच्यातून त्या चैनमधून बाहेर जाऊ शकतो. कारण का तर काही अडचणी उभ्या राहिल्या असतात त्यावेळेला आम्हाला सुद्धा संधी जनतेने दिली पाहिजे ना. असं नाही की मग मी 5 दिवस नाही तर मी नाराज आहे. नाराजीचं काही कारण नाही. बघा, मोकळ्यापणाने सांगतो, ही लोकसभा आहे, विधानसभेचं चित्र विधानसभेला उभं राहील. वरती सृष्टी काय निर्णय घेतात मी त्याविषयी पण बोललो. समजा अतुलशेठचं समाधान केलं, माझं काही समाधान केलं, आशिताईचं काही समाधान केलं तर कदाचित हा प्लॅटफॉर्म उद्या तसाच रन होऊ शकतो. असं काही सांगता येत नाही. शेवटी आम्हाला तिघांना काम करायचं.
खुर्ची कशासाठी लागत असते? जनतेच्या कामासाठी. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, आता लोकसभेमध्ये हा विषय नाही आणि मेहरबानी करून विधानसभेची चर्चा लोकसभेमध्ये होणार नाही. लढवायचं तर मग आम्ही दुसरा उमेदवार शोधू, परंतु इथे फाईट करताना दुसरा उमेदवार इतका मुरब्बी, इतका मातब्बर, अनुभवी शिवाजी आढळराव पाटील या शिरूर लोकसभेत दुसरा कुठला नव्हता. आणि म्हणून खूप विचार करून याच्यावर जवळ 7-8 बैठका झाल्या. आणि मग इच्छा नसताना देखील म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा वाटत होतं की शिवसेनेच्या चिन्हावर त्यांनी लढावं. मला सुद्धा वाटत होतं, आम्ही आग्रही होतो. पण ज्या वेळेला इथे अतुल बेनके, शेजारी दिलीपराव वळसे पाटील, नंतर दिलीपराव मोहिते पाटील, भाजपाचे असलेले महेशदादा लाडगे, चेतनजी तुपे, हा सगळा विचार लक्षात घेता आणि या सर्वांची चर्चा करून मग यंत्रणा निर्णय झाल्यानंतर आपण जे म्हणता ही वस्तुस्थिती खरी आहे, जसं आपल्याला वाटतं आम्हाला सुद्धा वाटतं. पण शेवटी काम करणारा माणूस चिन्हाने काम करत नाही. काम करणारा माणूस हा व्यक्ती काम करत असतो. तो त्याच्या शिवाजी आढळराव पाटील माणसात बदल होत नाही. तुमचं बरोबर आहे, पण जनतेला पटलं पाहिजे. आता बघा, पक्षावर जर निवडणुका जर जाणार असतील तर मनसेसारख्या एकमेव माणसाने मग एवढा मोठा 2,500 कोटीचा विकास कुठून केला? चिन्हावर केला का? चिन्ह होत नसतो विकास मित्रांनो. विकास हा माणसाच्या ध्येयमूल्यावर त्याच्या असलेल्या कर्तृत्व होत असतो. सकाळी 7 वाजता अधिकाऱ्या उठतात आणि रात्री 12 वाजेपर्यंत काम करतात. आज मुख्यमंत्री राज्याचे 20 तास काम करतात, देवेंद्रजी 20 तास काम करतात. कशाचे लक्ष नाही, कुणासाठी काम करतात यावं. आणि त्याच्यामधून खरं तर आपल्याला सगळ्या लोकशाहीचा स्तर कळणार आहे. आणि मला असं वाटतं की शिवाजी आढळराव पाटील यांचं समर्थन आम्ही का करावं? आमच्यातली माणसं का करतात? तर मी सुद्धा त्यांच्यावर 20 वर्ष काम करतोय. आणि मी 20 मागच्या 15 वर्ष सुद्धा आताची 20 वर्ष मी त्यांचा झेंडा खांद्यावर घेतलेला आहे. का? तर शिवाजी आढळराव पाटील मला जनमानसामध्ये दिसले. कधी फोन केला तर त्यांनी फोन उचललेला आहे. आणि माझं आजही आव्हान आहे, जर फोन 0 मिनिटामध्ये उचलला जातो तर याचा अर्थ तो मतदाराचा रिस्पेक्ट होतो. हा पहिला रिस्पेक्ट आहे, हा पहिला सन्मान आहे. कोणीतरी मला विचारते, कोणीतरी माझी दखल घेते, त्यांच्या स्क्रीनवर मोबाईलचा नंबर सेव्ह असेल किंवा नसेल मला माहित नाही. पण हॅलो, कोण बोलतोय? साहेब मी ह्या गावातून अमुक बोलतोय, माझी अशी अडचणी, माझी टिपी जळाली हो. जर बोलता का तुम्ही मंचरच्या तिथल्या मुख्य अधिकाऱ्यांना? माझं त्या ठिकाणी जे पीक आहे ते पीक आता जळत चाललेलं आहे, मला कोणाचा आधार नाही. साहेब तुम्ही जर फोन केला तर मला तेवढं लवकर टिपी मिळेल. हे ऐकणं सुद्धा माझ्या दृष्टीने लोकशाहीमध्ये फार महत्वाचं आहे. आणि हे काम शिवाजी आढळराव पाटील मी अनेक वर्ष करताना पाहिलेलं आहे. सर्वसामान्य आणि सर्वसामान्यांसाठीच तर खरी ही लोकशाही आहे आणि ही लोकसभा आणि विधानसभा आहे. म्हणून माझी विनंती आहे की शिवाजी आढळराव पाटलांच्या उद्याच्या प्रमुख प्रचार सभेला आपण सर्व